गडचिरोली 6 तालुक्यात अतिवृष्टी, 24 तासात सरासरी 65 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे छोट्या नाल्यांना पूर. चंद्रपुरात पावसाची जोरदार हजेरी. सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता. पावसामुळे शेतकऱ्याला दिलासा. साताऱ्यात पुसेगाव फलटण मार्गावर असलेल्या वेटण ओढ्यात पाणी साठलं. ऐरणीत साठवलेला कांदा बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा पाण्यातून मानवी सेतू. भंडारा जिल्ह्याला पावसानं झोडपलं. वैनगंगा नदीवर साचलं पाणी. दमदार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील भोवरी धबधबा प्रवाहित. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक पाऊस. आतापर्यंत 1998 मिलीमीटर पावसाची नोंद. पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळेसाठी प्रवास. नदीवर पूल नसल्यानं खरं तर म्हसे गावातील विद्यार्थ्यांचा नदीच्या प्रवाहातून प्रवास. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाचा हाय अलर्ट. पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. खडकवासला धरणात 50% पाणी. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस. पेरणीचं काम पूर्ण. बळीराजा आता लावणीच्या तयारीला. उपयुक्त असा पाऊस होत असल्यानं शेतकरी आनंदात. अमरावतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात कमी पाऊस. जूनमध्ये 39.3 मिलीमीटर पावसाची नोंद. 14 पैकी केवळ 3 तालुक्यांनी सरासरी गाठली. जिल्ह्याला 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे चंद्रपुरात वर्धा नदी ओसंडून वाहते. तर वर्धा नदीवरील रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक पाऊस. जिल्ह्यात भात रोपं लावण्याची कामं अंतिम टप्प्यात. पावसाचा जोर कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत. कोकण आणि घाट भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील घाट माथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल. तर शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही रखडलेल्या. साताऱ्यातील रिव्हर्स वॉटरफॉल पर्यटकांसाठी खुला. गेल्या महिन्याभरापासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक वॉटरफॉलला भेट देत आहेत. हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. विविध ठिकाणी ढगफुटीमुळे मोठं नुकसान. 4 जणांचा मृत्यू तर 16 जण अजूनही बेपत्ता. 99 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश. कांगडा, हमीरपूरमध्ये शाळा बंद. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तर यमुनोत्री महामार्ग 56 तासांपासून बंद. महामार्ग बंद झाल्याने 600 प्रवासी अडकल्याची माहिती. पैठणमध्ये शेतकरी आक्रमक. तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. थकीत ऊसाचं बिल देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 27% क्षेत्रावर कपाशीची पेरणी पूर्ण. सतत सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीच्या पेरणीला विलंब. शेतकरी चिंतित. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान. पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्यानं शेतकरी हैराण. सिद्ध JS 298 कंपनीचे बियाणे पेरल्यानंतर उगवलेच नसल्याची शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगरात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्याची पेरणीला सुरुवात. जिल्ह्यात 80% पेरणी पूर्ण. गंगापुरात 4 गावात दुबार पेरणीचं संकट. हिंगोलीत भगवती गारखेडा शिवारात पुराच्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान. कृषी विभागाच्या पथकानं केली नुकसानीची पाहणी. पैठणमध्ये अनेक शेतकऱ्यांचा फळबागांचा विमा रखडला. विमा उतरवण्याची अंतिम मुदत 30 जून असताना गेल्या 3 दिवसांपासून पोर्टल बंद. विमा उतरवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. संत मुक्ताबाई पालखीचं बार्शी तालुक्यात भव्य स्वागत. स्वागताला हजारो भाविक उपस्थित. परिसर भक्ती.
कोल्हापुरात वारीनिमित्त निघालेल्या दिंडीतील शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी. शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या वतीनं दरवर्षी वारकऱ्यांची सेवा. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचं करमाळा तालुक्यात आगमन. देऊळगाव ग्रामस्थांच्या वतीनं पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अकलूजमध्ये आगमन होणार. पालकमंत्री जयकुमार गोरे करणार पालखीचं स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेहून रवाना होणार. पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरातून पंढरपूरकडे मार्गस्थ. आज संध्याकाळी तिरेगावी संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार. हिंगोलीतील शिक्षकांना साकारले संत नामदेव महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे चित्र. आषाढी एकादशीला संत नामदेव महाराजांच्या नरसी नामदेव या जन्मगावी भरवणार चित्रांचं प्रदर्शन. शहादा तालुक्यातील परिवर्दे येथील तरुणाचा डेंग्यूने मृत्यू. मुलगा देखील आजारी तर स्वच्छतेबाबत प्रशासन निष्क्रिय. औषध फवारणीची ग्रामस्थांची मागणी. ठाणे बेलापूर रोडवर ट्रकचा अपघात झालाय. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहन चालक त्रस्त. पालघरमध्ये डहाणू जव्हार एसटी बसचा अपघात. सुदैवाने एसटी बस आंब्याच्या झाडाला अडकल्यानं अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रकला धडक लागल्यानं एसटीतील 5 प्रवासी जखमी. वेळेत रुग्णवाहिका न आल्यानं दुसऱ्या एसटीतून जखमी प्रवासी रुग्णालयात दाखल. नाशिकमध्ये बेंडकुळे गावात बिबट्याचं दर्शन. गेल्या 3 महिन्यात 4 वेळा बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारमधील शहादा तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था. शहादा शहर परिसरातील रस्त्यांची चाळ. 9 जुलैला नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. रस्त्याची कामं त्वरित करण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधूनही विरोध. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. आयुर्वेदिक कॉलेज जवळ शेतकऱ्यांचं रास्ता रोको तर आंदोलनस्थळी जमावबंदीचा कलम लागू. महामार्गाविरोधात धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक. मनसेचा मनपा मुख्यालयावर मोर्चा. नवी मुंबईमधील तुर्बे येथील नागरी समस्यांविरोधात मोर्चा तर मोर्चा काढत आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन. लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक. पंचगंगा नदीत उड्या मारण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. वेळीच पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखून ताब्यात घेतलं. शिर्डीत सर्व दुकानदारांसाठी आता एकच दरपत्रक. फुलं हारांच्या नावाखाली होणारी लूट थांबणार. 15 जुलैपासून एकाच दरात वस्तू विकाव्या लागणार. फुलं हार शाल यासह अनेक वस्तूंचं दरपत्रक तयार आहे. शिर्डी नगर परिषदेने एकाच दरात दुकानदारांना वस्तू विकाव्या निर्णयाचं स्वागत केलं. भंडाराच्या माटोरा येथील मुख्य मार्गाची दुरावस्था. मुख्य मार्ग दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. मुख्य मार्गाची दुरावस्था झाल्यानं नागरिकांमध्ये संताप. वसई विरारमध्ये 16 ठिकाणी ईडीचे छापे. वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक रेड्डींवर ईडीची कारवाई. रेड्डींशी संबंधित एजंटच्या घरावरही छापेमारी. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्गावर वाकड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाकड हिंजवडी परिसरात वाहन चालकांना नाहक त्रास. सिंधुदुर्गमधील आरोंदा मच्छीमार बांधवांची सावंतवाडी कार्यालयावर धडक. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासमोर मच्छीमारांनी मांडली कैफियत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांचा निधी बनावट शेतकऱ्यांच्या नावे वर्ग करून उकळण्यात आले. मागणी मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार. शेतकऱ्यांचा इशारा. समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी रुग्णवाहिका चालकांचं आंदोलन. जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे. तात्काळ मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीला पूर आल्यानं बाहेर आलेली माती आणि कचरा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता मोहीम. फायर फायटर आणि सफाई कर्मचाऱ्यांकडून घाटावर स्वच्छता. वाशिममध्ये कंत्राटदाराची पत्रकारावर दमदाटी. अपूर्ण कामाबाबत प्रश्न विचारल्यानंतर कंत्राटदारानं जे होईल ते करा, काम लवकर होणार नाही असं पत्रकाराला उत्तर दिलं. वाशिमच्या मालेगाव बसस्थानकाचं काम संथ गतीनं सुरू. पावसाळ्यात बसस्थानक परिसरात चिखल, तर प्रवाशांना चिखलातून काढावा लागतोय मार्ग. अमरावती शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेची धडक कारवाई सुरू. माल टेकडी ते काँग्रेस नगर पर्यंत अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई. शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा, प्रहार जनशक्ती संघटनेचं जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. देवगड एसटी आगाराची बसफेरी मुंडगे गावात अनियमित, विद्यार्थी पालकांना मनस्ताप. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी छेडलं आंदोलन. बसफेरी नियमित वेळेत मुंडगे गावात येईल असं आश्वासन देवगड आगार प्रमुखांनी दिल्यानं खरं तर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.